गेली अनेक महिने कल्याण मुरबाड या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे। या महामार्गाचे रुंदीकरण आणि खोदकाम सुरू असताना या महामार्गावर येणाऱ्या जागेची शेतकऱ्यांना भरपाई मिळावी अशी येथील शेतकऱ्यांची मागणी आहे। तशा प्रकारचे निवेदन या शेतकऱ्यांनी प्रांत अधिकारी यांना दिले आहे, मात्र त्यांची ही मागणी पूर्ण होत नाही। मुरबाड कल्याण राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 चे काम सुरू असताना शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची नोटीस न देता मनमानीपणाने राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण आणि खोदकाम सुरू आहे। याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना येथील जाब विचारला आहे। जर या शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला नाही तर हा महामार्ग रोखून ठेवला जाईल आणि काम बंद केले जाईल असा इशारा येथील शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे। जमिनीचा मोबदला 2024च्या चालू भावानुसार मिळावा आणि तो रेडी रेकॉर्डनुसार न मिळता हायवेचा रेडी रेकॉर्डचा जो भाव आहे त्याच 5 पटीने जास्तीत जास्त जागेचा दर मिळावा अशी यावी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे। जे काय प्रांत साहेबांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न आम्ही निश्चितच करू। आता जे खोदकाम सुरू आहे त्याची नोटीस तुम्ही दिलेली आहे का? त्याची पूर्वी भूसंपादनाची जी काय मोदीच्या बाबतीत नोटीस आम्ही दिल्या होत्या। शेतकऱ्याने नोटीस दिल्या होत्या आणि आता दिल्या का नोटिसा? आता पूर्णतः भूसंपादन झाल्यावर मोबदल्याची जी काही अंतिम निवाड्याची नोटीस मिळते, 2च नोटीस असतात त्याच्या। आता पुढची बाधित शेतकरी त्यांचं नाव त्या गॅझेटमध्ये पब्लिश होतं। उद्या शेतकरी रास्ता रोको आंदोलनाच्या पावित्र्यामध्ये आहेत, काय कराल? त्यांना समजून सांगायचा प्रयत्न करूया। रास्ता रोको वगैरे करू नका, तुमच्या जेवढ्या काही म्हणण्या आहेत, मागण्या आहेत त्या आम्ही वरिष्ठ कार्यालयापर्यंत किंवा वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न निश्चित करूया। तर सध्या रस्त्याचं काम सुरू आहे पण रस्ता बंद होईल असं वातावरण आहे। रस्त्याचं काम सुरू, ज्या ठिकाणी त्रास होतोय किंवा लोकांचा विरोध आहे त्या ठिकाणी लोकांबरोबर चर्चा करून काहीतरी योग्य तो मार्ग काढूच नॅशनल हायवेच्या वतीने। गेल्या अनेक दिवसापासून मुरबाड कल्याण नगर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61चं काम सुरू आहे। शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची विचारणा न करता शेतकऱ्यांची प्रत्यक्षतः दिशाभूल करून राष्ट्रीय महामार्ग विभाग असेल, प्रांत ऑफिसर असतील, संबंधित प्रशासन असेल यांच्या माध्यमातून कल्याण मुरबाड तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्यावर अन्याय होतो आहे आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारची नोटीस न देता खोदकाम या ठिकाणी सुरू आहे। आपण बघू शकता इथे रस्त्याचं खोदकाम केलेलं आहे। साईड पट्टीवर सुद्धा अनेक शेतकऱ्यांची जागा आहे आणि त्या संबंधात हे शेतकरी आता पेटून उठलेले आहेत, आवाज उठवत आहेत। आपल्यासोबत कल्याण ग्रामीण भागातील काही शेतकरी आहेत। तुम्हाला जेव्हा या जागेची मोजणी झाली तेव्हा विचारणा केली होती का आणि आता खोदकाम करण्याच्या अगोदर नोटीस दिली होती का? आम्हाला नोटीस दिली, नोटीस आम्हाला डायरेक्ट पेपरला नोटीस होती, फक्त आम्हाला शेतकऱ्यांना ज्या दिवशी मोजणी दिली आलेच नाही, ते दुसऱ्या दिवशी आले आणि डायरेक्ट अतिक्रमण चालू आहे यांचं। डायरेक्ट न विचारता भराव टाकला, रात्रीचे कामं करतात शेतकरी। कुठे कुठे खोदकाम केलेलं आहे? हिंदुशाह संघ फाट्यापर्यंत या रस्त्याची मोजणी करताना आणि खोदकाम करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची विचारणा झालेली नाही? नोटीस वगैरे सरकारी नोटीस आली? सरकारी नोटीस मोजणीची आली तर त्या दिवशी आम्ही घरी थांबल्यानंतर दुसऱ्या दिवशी आले, त्या दिवशी ते आलेच नाहीये। आणि कोणी जर शेतकऱ्याने आवाज उठवला वरच्या प्रशासनाचा दम करून एखाद्या शेतकऱ्याचा आवाज दाबला जातोय। तुमच्या जागेवर काही माती टाकलेली आहे का? काही तुम्ही त्याला रात्री माती टाकण्यास बंदी आणली होती, रात्री माफी आणून त्याने गपचूप माती टाकलेली आहे आम्हाला विचारत न घेता। इंजिनियरला सांगितलं होतं याच्यात माती टाकायची नाही, तर रात्री गुपचूप माफी आणून त्यांनी माती टाकून दिली। म्हणजे इथल्या शेतकऱ्यांची जागा या रस्त्यामध्ये जी जाते आहे त्या संबंधामध्ये आपली जी काही मागणी आहे, काय मागणी आहे? आम्हाला जास्तीत जास्त रेट भेटला पाहिजे आणि जागेचा म्हणजे मोबदला भेटला पाहिजे चांगल्या। राष्ट्रीय महामार्ग विभागाचे जे अधिकारी आता आले त्यांचं म्हणणं काय? त्यांचं मध्यस्थी करायची भूमिका होती, पण ते काय उडवाउडवीची कामं करतात, उडवाउडवीची उत्तरं देतात आणि आम्ही बोलत प्रांत ऑफिसरने काही आश्वासन दिलेले का? प्रांत साहेबांनी आश्वासन दिलं तर पहिल्यांदा नोटीस दिली जाईल, नंतर काम केलं जाईल, पण तसं काही झाले नाही। डायरेक्ट रात्रीचे भराव करून खोदून भराव करून। या ठिकाणी कल्याण मुरबाड रस्त्याचं काम मनमानीपणाने सुरू आहे। खोदकाम करताना शेतकऱ्याने अगोदर कायद्याप्रमाणे नोटीस द्यायला पाहिजे, ती नोटीस दिलेली नाही। तुम्हाला नोटीस दिली का? नोटीस देऊन भरपाई द्यायला म्हणजे अधिकाऱ्यांनी काही विचारले नाही तुम्हाला?
अधिकाऱ्यांनी न विचारता मनमानीपणाने या राष्ट्रीय महामार्गाचं काम, या ठिकाणी खोदकामाचं काम प्रत्यक्षतः या ठिकाणी सुरू आहे. हे काम आता तुम्ही होऊ देणार का थांबवणार? काय आणि करणार? आम्ही थांबवची भूमिका आहे, ते थांबायला तयार नाही ते लोक. शेतकऱ्यांचं ऐकतच नाही ते अधिकारी लोक ऐकायला तयार नाही. लोक ऐकायला तयार नाही. ते म्हणतात काम चालूच राहणार. जर काम चालू राहिलं, तुम्हाला नोटीस दिली नाही, तुम्हाला भरपाई मिळणार नाही, मग तुमची भूमिका काय असेल? सर्व शेतकरी रोडवर उतरू आम्ही. रस्ता रोको केला जाईल. रस्ता रोको आंदोलन करणार. या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाचं जे काम सुरू आहे ते असंच जर सुरू राहिलं, त्यांची भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाही योग्य प्रमाणे आणि लिगली काम जर झालं नाही, तर या रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केलं जाईल असा इशारा या ठिकाणी आपण बघू शकता. कल्याण ग्रामीण भागातील मामनोली या परिसराची जी गावं आहेत, इथल्या शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांनी संबंधित प्रशासनाला रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. आणि त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभाग असेल, प्रांत कार्यालय असेल, यांनी तात्काळ या शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करावा, नाहीतर या महामार्गावर प्रचंड प्रमाणात ट्रॅफिक झाल्याशिवाय राहणार नाही. कल्याण मुरबाड हा राष्ट्रीय महामार्ग बंद झाल्याशिवाय राहणार नाही. मामनोली गावाचा भाव निश्चित करावा, तेव्हाच काम चालू करावं. हमी द्यावी त्यांनी रस्त्याची जागेची भावाबद्दल. या रस्त्यामध्ये शेतकऱ्यांची जी जागा जाते त्या जागेचा भाव त्यांनी दर निश्चित करावा, अशी सुद्धा शेतकऱ्यांची मागणी आहे. धन्यवाद. KTV न्यूज प्रतिनिधी कल्याण ग्रामीण भरत दळवी. व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी, KTV न्यूज, कल्याण. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833235011. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल ID वर देखील संपर्क करता येईल.